नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR अकॅडमीमध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। या प्लॅटफॉर्मवर आज आपण घेऊन आलो जिल्हा परिषद भरती 2023-24 आरोग्य सेवक आणि सेविका याविषयी तांत्रिक घटक। ओके नाही, त्या तांत्रिक घटकामध्ये आपण पहिलं प्रकरण शिकणार आहोत, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे। आता हा विज्ञानाचा तांत्रिक घटक शिकताना आपल्याला सर्वात महत्वाचं काय असेल तर सूक्ष्म अभ्यास, कारण यामध्ये 80 मार्काचा प्रश्न विचारले जातात। एकूण 80 गुण आहेत माझ्यामध्ये, आणि त्यामुळे आपल्याला जेवढा सूक्ष्म अभ्यास करता येईल तेवढा सूक्ष्म अभ्यास करावा लागेल। केवळ बहुपर्यायी प्रश्न वाचून जमणार नाही, ते आपण किती लक्षात ठेवणार आहोत। विज्ञानाचा विस्तार आणि विज्ञानाचा सिलेबस तुम्हाला खूप मोठा दिलाय, आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती बहुपर्यायी प्रश्न तुम्ही पाठ करणार आहात। त्याच्यामुळे मला वाटतंय आपण सूक्ष्म अभ्यास करूया। चला तर माझ्यासोबत रासायनिक समीकरणे, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे शिकण्यासाठी अगदी सर्व संकल्पना आपण सोप्या स्वरूपात, सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि ते देखील तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहतील अशा। ठीक आहे, चला तर मग आपण सुरुवात करूया या समीकरणाची। रासायनिक अभिक्रिया व समीकरणे भाग पहिला बघा। आता बघा, ठीक आहे, बघा, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे यामध्ये सर्वात पहिला महत्वाचं काय म्हणायचं असेल तर भौतिक बदल आणि रासायनिक बदल हे आपल्याला काय ते आपल्याला माहित असायला पाहिजे। कारण अगदी सुरुवातीचं बेसिक आहे, भौतिक बदल कसे असतात, रासायनिक बदल कसे असतात। बरं ठीक आहे, तर चला बघा, मी काय म्हणालो माहितीये का, भौतिक बदल हा तात्पुरत्या स्वरूपाचा, तर रासायनिक बदल हा कायमस्वरूपी असतो। लक्षात तुमच्या, भौतिक बदल हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो, तर रासायनिक बदल हा कायमस्वरूपी असतो। तर मग आता भौतिक बदल म्हणजे नेमकं काय, तर बघा, मी बर्फ घेतला आणि त्याला उष्णता दिली, काय तयार झालं, पाणी। लक्षात तुमच्या, हे एक साधं उदाहरण आहे। पण आता आपण जर बर्फाला फ्रीजमध्ये ठेवलं किंवा बर्फातून उष्णता काढून घेतली तर काय होईल, बर्फ तयार होईल की नाही। म्हणजे थोडक्यात बर्फाला उष्णता दिली, पाणी तयार झालं। पाण्यातून उष्णता काढून टाकली किंवा पाणी फ्रीजमध्ये ठेवलंय म्हणजे उष्णता काढून टाकली म्हणजे बर्फ तयार। म्हणजे हे भौतिक बदलाचं उदाहरण आहे। मग भौतिक बदल कसा असतो म्हणालो आपण, तात्पुरत्या स्वरूपाचा असतो। बर्फाचं पाणी झालं हे तात्पुरतं स्वरूप होतं, पाण्याचं बर्फ झालं हे तात्पुरतं स्वरूप होतं, हो की नाही। आणि भौतिक बदलाचं दुसरं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे माहिती आहे का, भौतिक बदलामध्ये मूळ पदार्थ परत मिळवता येतो। बघा, बर्फ हा मूळ पदार्थ होता, आपल्याला त्याचं पाण्यात रूपांतर केलं, पुन्हा पाण्यापासून बर्फ मिळवला। म्हणजे मूळ पदार्थ जो होता बर्फ, तो आपल्याला सहजासहजी परत मिळवता येतो। कशामध्ये, भौतिक बदलामध्ये। पण रासायनिक बदलामध्ये असं होत नाही। बघूया सोपं, फळाची पिकणी। फळ पिकणे हा रासायनिक बदल असतो बरं का। कारण काय माहितीये का, तो कायमस्वरूपी असतो। एक समजा मी फळ घेतलं, समजा मी आंबा घेतला, कच्चा आंबा आहे, हिरवा आंबा आहे, तो कालांतराने पिकला। लक्षात, त्याच्यामध्ये रासायनिक बदल झाला, वातावरणातल्या रासायनिक बदल झाला, उष्णतेमुळे आंबा पिकतोय ना, पण आपण ते कशामध्ये तरी गवतामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये झाकून ठेवतो। पण मग आता मला सांगा, हा रासायनिक बदल आहे, हा कसा बदल आहे, रासायनिक बदल तर आहे, पण तो कायमस्वरूपी आहे ना। कच्चा आंबा पिकला, कायमस्वरूपीच पिकला, तो पुन्हा कच्चा करता येईल का आपल्याला, नाही। म्हणजे रासायनिक बदल हा कायमस्वरूपी असतो आणि मूळ पदार्थ आपल्याला परत मिळवता येत नाही। एवढे सोपे होते हे बदल, दोन्ही बदल। ओके, फळाचे पिकले, या आता हा फळ पिकलं, तर याला पुन्हा कच्चा करता येईल का, तर नाही।
अन्नाचे पचन, अशा प्रकारचे उदाहरण आहेत, आपण ते समोर घेणार आहोत. हा भौतिक बदल आणि रासायनिक बदलामधला फरक आहे. एवढा लक्ष तुमच्या अगदी सोप्या स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भौतिक बदल म्हणजे काय, रासायनिक बदल. बघा आता या घटकामधील पुढील घटकामधील भौतिक बदल व रासायनिक बदल कोणते ते सांगा. बघा आत्ताच आपण उदाहरण घेतलं होतं, बर्फाचे पाण्यात रूपांतर होते म्हणजे भौतिक बदल. भौतिक बदल कसा असतो, तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. फळ परिपक्व होणे आत्ताच उदाहरण घेतलं आपण मी, हा रासायनिक बदल आहे, कारण तो कायमस्वरूपी आहे. रासायनिक बदल, उंचीवरून पडलेली काचेची वस्तू फुटते, ती आपल्याला परत मिळवता येते का, परत बनवता येते का, तशी नाही, म्हणून हा देखील काय झाला, रासायनिक बदल. पण पाण्याचे बाष्पीभवन होणे, पुन्हा त्याचं पाणी देखील करता येतं आपल्याला, हा काय झाला आपला भौतिक बदल. हो की नाही. डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यात तिचा आकार कमी होतो ना. आपण डांबर गोळी काय करतो माहितीये का, कपाटामध्ये आपण कपडे वगैरे ठेवतो ना, त्या कपड्यामध्ये डांबर गोळी ठेवतो, हो की नाही, उघड्यावर देखील ठेवतो, आणि ती डांबर गोळीचा आकार काय होतं माहितीये का, हळूहळू कमी होत जातं, आणि कमी होत गेल्यानंतर ती सगळं विरघळून जाते, आणि मग काय होते माहितीये का, पुन्हा आपल्याला तो आकार प्राप्त करता येतील का, नाही. म्हणजेच हा कायमस्वरूपी बदल आहे. म्हणजे तो कोणता बदल असेल, रासायनिक बदल. रासायनिक बदल. त्यानंतर बघा, झालं एवढंच होतं माझ्या मते. ठीक आहे, 5च उदाहरण घेतले होते आपण. बघा आता आता उष्माग्राही अभिक्रिया आणि उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय, या दोघातला फरक काय, ते कशा ओळखायच्यात, हो की नाही. एखाद्या वेळेस उदाहरण देऊ शकतात, 4 पर्याय देऊ शकतात, याच्यामधली उष्माग्राही अभिक्रिया कोणती ते सांगा, उष्मादायी अभिक्रिया कोणती ते सांगा, किंवा अशा प्रकारचे हे दिलं जातं, आणि याच्यामध्ये काहीतरी हे रिकामी जागा ठेवली जाते, किंवा काहीतरी विचारलं जातं. उष्माग्राही अभिक्रिया आणि उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय. अगदी सोप्या स्वरूपात सांगायचं झालं, उष्माग्राही, उष्मा म्हणजे काय, तर उष्णता, हो ना, आणि ग्राही म्हणजे काय, तर ग्रहण करणे, ओके नाही. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये किंवा ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता ग्रहण केली जाते, घेतली जाते, ओके नाही, त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. पहा उदाहरण, कॅल्शियम कार्बोनेट म्हणतात याला, CaCO3, याला काय केली माहितीये का, उष्णता दिली, उष्णता दिल्यानंतर त्याचं काय झालं, कॅल्शियम ऑक्साईड स्थायू आणि कार्बन डायऑक्साईड गॅस तो निघून गेला, ओके नाही. बघा ना, यस म्हणजे काय असतं, सॉलिड, स्थायू, ओके नाही. यल म्हणजे काय असतं, लिक्विड, पाणी किंवा द्रव म्हणूया याला, आणि जी म्हणजे काय असतं, गॅस म्हणजे वायू. लक्षात तुमच्या, म्हणजे काय झालं माहितीये का, कॅल्शियम कार्बोनेटला आपण उष्णता दिल्यानंतर काय तयार झालं, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस. म्हणजे या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटने उष्णता ग्रहण केली, म्हणून हे उष्माग्राहीचं उदाहरण. त्यानंतर बघूया बर्फ वितळणे. बर्फ वितळा, काय करावं लागेल, बर्फ वितळण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. बर्फ वितळण्यासाठी आपल्याला उघड्यावर ठेवावा लागेल, उष्णता द्यावी लागेल. उघड्यावर ठेवला तरी उष्णता मिळतं, पण कमी प्रमाणात मिळतं, आणि आपण गॅसवर ठेवलाय तर काय होईल, लवकर प्रमाणात बर्फ वितळून पाणी तयार होईल. म्हणजे काय माहितीये का, बर्फाचं पाणी होताना बर्फानं काय केलं, उष्णता ग्रहण केली. उष्णता काय केली, उष्णता बर्फ ग्रहण केला जातो, हो की नाही. बर्फ वितळणे म्हणजेच काय होईल माहितीये का, ही देखील उष्माग्राही अभिक्रिया होईल. कारण बर्फ ज्या वेळेस उष्णता ग्रहण करेल, उष्मा ग्रहण करेल, त्यावेळेस काय होईल, त्याचं पाण्यात रूपांतर होईल. त्यानंतर पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळते, याने देखील काय केलं माहितीये का, उष्णता ग्रहण केली. आलं एवढं लक्षात. आता ही झाली उष्माग्राहीची उदाहरण. आता उष्मादायी पाहूया. उष्मादायी, बघा उष्मा म्हणजे काय म्हणालो आपण, उष्णता
आणि दाही म्हणजे काय, देऊन टाकली उष्णता. ओके नाही. बघा काय म्हणते उदाहरण, कॅल्शियम ऑक्साईडला H2O पाणी दिलं, उष्णता दिली, काय तयार झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आणि ही उष्णता निघून गेली बरं का. उष्णता काय झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड मध्ये पाणी टाकलं आणि त्याला आपण काय केलं, बॉईल, उष्णता दिली. बॉईल नाही, फक्त हीट दिली, उष्णता दिली. तर काय तयार झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आणि ही उष्णता काय झाली, निघून गेली. आणि निघून गेल्यावर काय होते माहिती आहे का, उष्मादायी. देऊन टाकली, निघून गेली, हो ना, सोडून गेली. बर, पाण्यापासून बर्फ तयार होणे. आता बघा, बर्फापासून पाणी तयार झालं, उष्णता घेतली. ओके नाही. आता पाण्यापासून बर्फ तयार झाला, उष्णता दिली. नाही लक्षात, पाण्यापासून जेव्हा बर्फ तयार होतो ना, तेव्हा ते आपण फ्रीजरमध्ये ठेवतो, त्याच्यातली उष्णता निघून जाते. किंवा आपल्याला पाण्यापासून बर्फ तयार करायचंय म्हणजे आपल्याला उष्णता देऊन टाकावी लागेल. ओके नाही. आणि उष्णता दिल्यानंतर काय तयार होईल, बर्फ तयार होईल. म्हणजे या ठिकाणी देखील आपण उष्मा दिला, उष्णता दिली. सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळणे हे देखील उष्मादायीचं उदाहरण. लक्षात तुमच्या आता उष्माग्राही आणि उष्मादायी मधला फरक समजलं. चला समोर बघा आता व्याख्या काय म्हणते. रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थामधील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतो व त्या पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक म्हणतात. या उलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते म्हणतात. लक्षात, अभिक्रियाकारक आणि उत्पादित म्हणजे काय बघा. एक उदाहरण पाहूया, इथलंच घेऊ. CaO प्लस H2O, CaO प्लस H2O इज इक्वल टू काय, CaOH टेकन ट्वाइस. आहे ना बरोबर, CaOH टेकन ट्वाइस. प्लस उष्णता दिली तर नाही दिली ते बघा. आता आपण काय म्हणालो, कॅल्शियम हायड्रॉक्साईडची पाण्यासोबत अभिक्रिया झाल्यानंतर काय तयार झालं, आपलं कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता बघा, हे जे बाण आहे, एरो आहे, ओके नाही, याला कसं वाचतात, कॅल्शियम हायड्रॉक्साईडची पाण्याबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर होऊन काय तयार होतं माहिती आहे का, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतो. म्हणजे जे तयार झाले की नाही त्याला उत्पादित म्हणूया, उत्पादित. आणि ही काय झाली माहितीये का, अभिक्रियाकारक किंवा अभिकारक. म्हणजे थोडक्यात काय, तर ही जी अभिक्रियाकारक असतात ती बाणाच्या डाव्या बाजूला असतात आणि उत्पादित जी असतात ती उजव्या बाजूला. आलं लक्षात तुमच्या, अभिक्रियाकारक आणि उत्पादित कशाला म्हणतात. एखाद्या वेळेस विचारू शकतात, या रासायनिक समीकरणातला अभिक्रियाकारक कोणता, हो की नाही, उत्प्रेरक वगैरे समोर आहे ते, इथल्या इथेच तुम्हाला सांगायचं या समीकरणाला अनुसरून असे देखील प्रश्न असतात, हो की नाही. आता बघा, रासायनिक अभिक्रियेचे प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. आपण त्या प्रकाराविषयी चर्चा करूया आणि हे प्रकार देखील अगदी महत्वाचे आहेत. बघा, आता पहिल्यांदा आपण संयोग अभिक्रिया शिकणार आहोत. मी काय म्हणालो माहितीये का, इथे लिहू का, इथं लिहितो. CaO कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस पाणी इज इक्वल टू काय केलं आपण, कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस उष्णता. बघा, आता मला सांगा, या ठिकाणी या समीकरणामध्ये अभिक्रियाकारक किती आहेत, हा एक आणि हा एक, दोन आहेत. आणि उत्पादित किती आहेत, एकच आहे. ही तर उष्णता निघून गेली किंवा परीक्षा नळीच्या बाहेर, ओके नाही. मग आता काय म्हणता येईल आपल्याला, ज्या रासायनिक अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारक असतात आणि त्यापासून एकच उत्पादित मिळतं त्याला काय म्हणायचंय, संयोग अभिक्रिया. बघा, जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होतं तेव्हा त्या अभिक्रियेत संयोग अभिक्रिया म्हणतात.
एखाद्या अभिक्रियेत जेव्हा दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा संयोग होऊन केवळ एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असं म्हणतात. आता लक्षात राहील संयोग अभिक्रिया म्हणजे काय ते. ठीक आहे. पण अशा प्रकारचं कोणतंही समीकरण असू शकतं बरं का. आणि इथं कितीही अभिक्रियाकारक असू शकतं आणि बाणाच्या उजवीकडे उत्पादित एकच असलं पाहिजे. बघा त्यानंतर अपघटन अभिक्रिया कशी असते पहा. आता बघा या अगोदरच्या अभिक्रियेमध्ये दोन अभिक्रियाकारक होती, एक उत्पादित होतं. आता इथं अभिक्रियाकारक किती आहे? एकच आहे आणि उत्पादित किती आहे? दोन आहे. हो की नाही? उत्पादित किती आहे? दोन आहेत. आता बघा हे साखरेचं रेणूसूत्र आहे. C12H22O11 हे साखरेचं आहे आणि C म्हणजे काय? कार्बन म्हणूया. आणि हा तर आपला पाणी आहेच. पाणी हो की नाही? बघा मग आता या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक किती आहेत? एक. उत्पादित किती आहेत? दोन. झाली मग व्याख्या. आपली व्याख्या झाली. म्हणजे ज्या अभिक्रियेत केवळ एकाच अभिक्रियाकारकापासून दोन उत्पादित मिळतात त्या अभिक्रियेला आपण काय म्हणूया? अपघटन अभिक्रिया. काय म्हणायचं? अपघटन अभिक्रिया. संयोग अभिक्रिया मध्ये दोन अभिक्रियाकारक असतात आणि एकच उत्पादित असतं. याच्यामध्ये काय असतं? एकच अभिक्रियाकारक असतं आणि दोन उत्पादित असतं. बघा ना आता या ठिकाणी संतुलित समीकरण करा म्हणलं तर कार्बन किती आहेत आपले? 12. इथे 12 कार्बन आलेत. हो की नाही? हायड्रोजन किती आहेत? 22. म्हणजे या दोघांचा गुणाकार करूया. 11 दुनी 22. आता हा 11 जसा हायड्रोजनला आहे तसंच ऑक्सिजनला आहे. ऑक्सिजन किती आहेत? 11. हा 11. लक्षात तुमच्या अशा प्रकारे होतं. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादित तयार होतात. हे देखील एक उदाहरण घेतलं. H2O म्हणजे पाणी आहे. पाण्याच्या दोन मॉलिक्यूल आणि त्याला उष्णता दिल्यानंतर काय झालं? हे वेगवेगळे झाले. ऑक्सिजन हवेत निघून गेला आणि हा हायड्रोजन उरला. म्हणजे अभिक्रियाकारक एकच झालं आणि उत्पादित किती झालीत? दोन झालीत. म्हणून आपण त्याला काय म्हणालो? अपघटन अभिक्रिया. नंबर नेक्स्ट विस्थापन अभिक्रिया. विस्थापन अभिक्रियेची माझ्यामध्ये इथे नाही. आपण एक विस्थापन अभिक्रियेची आपण काय करूया? बरं चलत होते असंच करूया. बघा मी एक उदाहरण घेतलं. हा झाला माझा कॉपर सल्फेट अधिक काय? फेरस आणि याच्या संयोगाने काय तयार झाला? FeSO4 प्लस Cu. ओके नाही? बघा याला आपण म्हणूया कॉपर सल्फेट प्लस हा काय झाला आपला सल्फर आणि इथं काय होईल? फेरस. फेरस आहे. मग इथं काय तयार झाला आपला? फेरस सल्फेट आणि हा काय झाला? कॉपर. बघा आता काय होतं माहित आहे का? या फेरसनं काय केलं माहित आहे का? या Cu ची जागा घेतली. आलं की नाही लक्षात? म्हणजे फेरसनं कॉपरला काय केलं? खो दिला. थोडक्यात खो दिला. एकानच दिला. आलं की नाही लक्षात? एकानच दिला. मग काय होईल माहित आहे का? हा कॉपर हा कमी क्रियाशील आहे आणि फेरस हा जास्त क्रियाशील आहे. मग काय होईल माहित आहे का? जेव्हा अधिक क्रियाशील मूलद्रव्य कमी क्रियाशील मूलद्रव्यांना बाजूला सारून आपण ती जागा घेतात तेव्हा काय होतं माहित आहे का? विस्थापन अभिक्रिया होतं. बघा संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते. या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. म्हणजे या ठिकाणी कॉपरचं विस्थापन झालं आणि फेरसनं त्याची जागा घेतली. म्हणजे फेरस अधिक जास्त क्रियाशील आहे आणि कॉपर हा कमी क्रियाशील आहे. मग फेरसनं काय केलं? त्याला खो दिला आणि त्याची जागा पटकावली. अशा अभिक्रियेला काय म्हणायचं? विस्थापन अभिक्रिया. आलं लक्षात तुमच्या? ही होती विस्थापन अभिक्रिया. आपण आता बघा रासायनिक अभिक्रियेचा दर कशा कशावर अवलंबून राहतो हे आपल्याला पाहायचंय. स्वयंपाकाचा गॅस पेटतात तो जळू लागतो. रासायनिक बरं लोखंडी वस्तू गंजते. खंडकाचे अपक्षीणन होऊन माती तयार होते. ग्लुकोजच्या द्रावणात योग्य परिस्थितीत इष्ट मिसळल्यावर अल्कोहोल तयार होते. परीक्षानळीत विरल आम्ल्यामध्ये खाण्याचा सोडा टाकल्यावर बुडबुडे निर्माण होतात. बेरियम क्लोराईडच्या द्रावणात विरल सल्फ्युरिक आम्ल मिसळल्यावर पांढरा
अवक्षेप तयार होतो खाली, परीक्षा नळीच्या खाली. रासायनिक आता बघा हे महत्वाचं आहे. रासायनिक अभिक्रियेचा दर कोणकोणत्या घटकावर अवलंबून असतो असा देखील प्रश्न विचारू शकतात. हो की नाही. 5-6 घटक आहेत ते आपण बघणार आहोत. याच्या फारसं आपल्याला डीपमध्ये जायचं काही गरज नाही. फक्त आपल्याला हे सर्व नावं माहीत पाहिजे कोणकोणती घटक आहेत ती. रासायनिक अभिक्रिया जेव्हा घडतं ना तेव्हा अनेक घटक कारणीभूत असतात रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी. ती कोणकोणती घटक आहेत ते पाहूया. बघा, नंबर 1 अभिक्रियाकारकांचं स्वरूप. आपण अभिक्रियाकारकामध्ये जे अभिक्रियाकारक घेतली त्यांचं स्वरूप कसं आहे. त्यानंतरचा महत्वाचा आहे अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार कसा आहे. म्हणजे तो सॉफ्ट आहे की क्रिस्टलाइन आहे, ॲमॉर्फस आहे, असा कणांचा आकार. त्यानंतर अभिक्रियाकारकांची सहनती म्हणजे तो तीव्र आहे की सौम्य आहे. तीव्र आहे की सौम्य आहे. आपण त्याला डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड म्हणतो ना. डायल्यूट ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. अभिक्रियाचे तापमान, कुठल्या तापमानावर अभिक्रिया होते हे देखील फार महत्वाचं आहे. त्यानंतर उत्प्रेरक देखील महत्वाचं आहे. आता बघा, आपल्याला उत्प्रेरक म्हणजे काय ते पाहायचं. असं होतं ते की इथे लिहू ट्वाइस KClO3 ट्वाइस KCl + 3O2. लक्षात असंच होतं ना ते. तर आता बघा, हा काय झाला आपला पोटॅशियम क्लोराईड म्हणूया. पोटॅशियम क्लोराईड ClO3 असल्यामुळे. बघा आता, ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर वाढतो पण त्या पदार्थामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात. आलं की नाही लक्षात. मॅंगनीज डायऑक्साईड पाहिजे होतं इथे. मॅंगनीज डायऑक्साईडच्या उपस्थितीमध्ये काय होतं माहिती आहे का, पोटॅशियम क्लोराईडचा पोटॅशियम क्लोराईड मध्ये रूपांतर होतं. हो की नाही. आणि अशा स्वरूपात म्हणजे काय, मग या मॅग्नेशियम ऑक्साईडला आपण काय म्हणूया, उत्प्रेरक असं आपल्याला म्हणता येईल. हो की नाही. ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे, आता याच्या प्रेझेन्सी मध्ये ही रासायनिक अभिक्रिया घडली आणि पण यामध्ये काही बदल झाला का, या पोटॅशियम क्लोराईड मध्ये काहीही बदल झाला नाही, फक्त हा प्रेझेंट होता. आलं लक्षात. उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रिया वेगानं होते पण काय होते माहितीये का, मूळ अभिक्रियाकारक जो आहे, मूळ पदार्थ, त्यात कुठलाही बदल होत नाही. प्रत्येक रासायनिक बदलामध्ये एक किंवा अधिक रासायनिक अभिक्रिया घडत असते. हे अगदी महत्वाचं आहे. काही रासायनिक अभिक्रिया शीघ्र तर काही मंद गतीने होतात. हो ना, शीघ्र होतात, काही मंद गतीने होतात, आपण पाहतोय ना. तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यामध्ये अभिक्रिया तात्काळ होते. कुठं होते हे देखील महत्वाचं आहे. अभिक्रिया कशी होते, तात्काळ होते. आपल्या शरीरात विकर म्हणजे एन्झाईम जैव रासायनिक अभिक्रियेचा दर वाढवतात. विकर काय करतात, जैव रासायनिक अभिक्रियांचा दर वाढवतात व शरीराच्या तापमानाला त्या घडवून आणला जातो. नाशवंत खाद्यपदार्थ, नाशवंत म्हणजे लवकर खराब होणारे खाद्यपदार्थ शीतकपाटात जास्त काळ टिकतात. शीतकपाट म्हणजे फ्रीज मध्ये जास्त वेळ टिकतात. खाद्यपदार्थाच्या विघटनाचा दर कमी तापमानामुळे कमी होते आणि ते टिकून राहतात. म्हणजे खाद्यपदार्थाचा जो विघटन होण्याचा दर आहे तो फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे काय होतं, कमी होतं. आणि त्यामुळे फ्रीज मध्ये अन्न नासत नाही. उघड्यावर जर ठेवलं तर काय माहितीये का, काय होतं, विघटनाचा दर वाढतो उष्णतेमुळे. पाण्यापेक्षा तेलावर भाजी लवकर शिजते. जर अभिक्रियेचा दर जलद असेल तर रासायनिक कारखान्यामध्ये रासायनिक प्रक्रिया फायदेशीर ठरतात. रासायनिक अभिक्रियेचा दर जलद असेल, फास्ट असेल. अभिक्रियेचा दर हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील महत्वाचा आहे. आलं लक्षात. कारण काय, पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूचा थर
सूर्याच्या अतिनील किरणापासून आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करतो. हा थर कमी होणे किंवा टिकून राहणे ही प्रक्रिया साधारणतः ओझोन निर्मितीच्या आणि नष्ट होण्याच्या दरावर अवलंबून असतो. आता हे बघा काय असतं, ओझोन हा ओझोन O3 म्हणतात. ओझोनला काय म्हणायचं, O3 म्हणायचं. पृथ्वीपासून नेमकं अंतर आठवत नाही मला, पण एक ओझोनचा थर आहे, आलं का लक्षात. आणि हा ओझोन पृथ्वीवरील सजीवांसाठी आणि वनस्पतीसाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण काय, तर हा ओझोनचा थर काय करतो माहितीये का, सूर्यापासून येणारी अतिनील किरण थांबवतो आणि ती शुद्ध करून पृथ्वीवर पाठवतो. आलं का लक्षात. हे ओझोनच्या थराचं काम आहे. आणि हा ओझोनचा थर आपल्या प्रदूषणामुळे, विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे हा ओझोनचा जर पातळ थर होत आहे, हो की नाही, किंवा कुठे कुठे जर पातळ झाला किंवा नाहीसा झाला तर त्याचे आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील. सूक्ष्मजीव, सूक्ष्म वनस्पती तर वाचणारच नाहीत, इव्हन की प्राण्यांना देखील विविध प्रकारचे स्किनचे वगैरे डिसीज उद्भवू शकतात. हे अशा प्रकारे ओझोनचं वैशिष्ट्य आहे. हा बघा, ऑक्सिडीकरण व क्षपण कशाला म्हणायचं. आता बघा, या दोन व्याख्या देखील अतिशय महत्वाचा आहे. बघा, ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांचा ऑक्सिजनचे संयोग होतो. बघा, ही जी आहे मॅग्नेशियम आहे, हा याचा काय झाला, ऑक्सिजनचे संयोग झाला आणि काय तयार झाला, मॅग्नेशियम ऑक्साईड. लक्षात, म्हणजे त्यानं ऑक्सिजन घेतला, हो ना, ऑक्सिजनचे संयोग झाला. किंवा ज्या अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो. बघा, पहिल्याही रासायनिक अभिक्रियेत काय झालं, ऑक्सिजन घेतला, दुसऱ्याही रासायनिक अभिक्रियेत ऑक्सिजन घेतला आणि काय तयार झाला, कार्बन डायऑक्साईड तयार झाला, ऑक्साईड तयार होतो, हो की नाही. अशा अभिक्रियेला आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतो. एक तर ऑक्सिजन घेतला किंवा हायड्रोजन सोडून द्या, या दोन्ही महत्वाच्या आहेत. एखाद्या वेळेस एकच असू शकतं बरं का, एका रासायनिक अभिक्रियेमध्ये दोन्ही नाही होणार, एकच होईल. एक तर ऑक्सिजन घेईल किंवा दुसऱ्या अभिक्रियेत हायड्रोजन सोडेल. आता बघा, याच्यामध्ये काय माहितीये का, हा हायड्रोजन निघून गेला, हो ना. आता याच्यामध्ये देखील हायड्रोजन H2 निघून गेला ना, काय राहिला, CH2. बघा ना, H किती आहे, 6, हा 2 आणि 2 4 आणि 2 6, कार्बन किती आहेत, 2. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांचा संयोग होतो त्या रासायनिक अभिक्रियेला ऑक्सिडीकरण म्हणतात. एक तर ऑक्सिजनचे संयोग झाला पाहिजे किंवा हायड्रोजन वायू काय झाला, मुक्त झाला पाहिजे. या दोन्हीपैकी एखादी जर अट असेल तर त्याला आपण ऑक्सिडीकरण म्हणतो. आलं लक्षात. त्यानंतर बघूया ऑक्सिडंट म्हणजे काय. ऍक्सिडंट नाही बरं का, ऑक्सिडंट. इथिल अल्कोहोल, हा काय झाला आपला इथिल अल्कोहोल, C3H5 C2H5, हा झाला इथिल आणि हा काय झाला अल्कोहोल झाला. इथिल अल्कोहोल या अभिकारकाच्या ऑक्सिडीकरणासाठी आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट, हा आहे पोटॅशियम डायक्रोमेट, हा ऑक्सिजन उपलब्ध करून देतो, याला हा ऑक्सिजन उपलब्ध करून देतो. असे जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात त्यांना ऑक्सिडक किंवा ऑक्सिडंट म्हणतात. याला काय म्हणूया, ऑक्सिडक. याचा आहे की नाही, आपण काय म्हणालो माहितीये का, काय घेतलं होतं आपण, उत्प्रेरक, हो की नाही. त्याच्या प्रेझेन्सीमध्ये ती रासायनिक अभिक्रिया होते पण त्याचा मूळ पदार्थावर काही परिणाम होत नाही. या तसंच हा उत्प्रेरक देखील झाला आणि हा उत्प्रेरक याच्यामध्ये भाग घेतोय पण याच्यामध्ये बदल काही झाला का नाही. पहा, C किती आहेत, 2 1 2, H किती आहेत, 3 आणि 2 5 आणि 1 6, 3 आणि 1 4च राहिले किंवा 3 आणि 2 5 आणि CH3 COO. बरं, H2O निघून गेला, हा, आणि O किती आहेत, बरं ठीक आहे, आलं का लक्षात तुमच्या. म्हणजे काय झालं माहितीये का, यानं ऑक्सिजन घेतलाय ना, या K2Cr2O7 न, म्हणजेच काय डायक्रोमेट ऑक्सिजन न काय केलं माहितीये का, ऑक्सिजन दिला याला म्हणून एक ऑक्सिजन वाढला. मग हा CH3 COOH काय झाला आपला, ऍसिटिक ऍसिड.
याला काय म्हणतात CH3COOH ला ऍसिटिक ऍसिड म्हणतात. त्याच्यापासून ऍसिटिक ऍसिड तयार झालं. मग ज्या कशाच्या याच्या प्रेझेन्सीमध्ये ही रासायनिक अभिक्रिया झाली म्हणजेच K2Cr2O7 / H2SO4 हा काय झाला ऑक्सिडक झाला. पोटॅशियम अम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट हा काय झाला आपला ऑक्सिडक झाला. बघा O3 याचे रिएक्शन संयोग झाला तर O2 आणि हा जो चौकोनात दिसतोय ना आपल्याला पेटी कंसामध्ये याला नवजात ऑक्सिजन म्हणतात. आलं का लक्षात? तो देखील विचारू शकतात यापैकी नवजात ऑक्सिजन कोणता. नवजात ऑक्सिजन जेव्हा O हा पेटी कंसात बंद असतो तेव्हा त्याला काय म्हणायचंय नवजात ऑक्सिजन असं म्हणायचंय. आलं लक्षात तुमच्या? ठेवता. आता एक घेऊया आपण क्षपण. ज्या रासायनिक अभिक्रिया मध्ये अभिकारके हायड्रोजन प्राप्त करतात त्या अभिक्रियांना क्षपण म्हणतात. आता बघा याच्यामध्ये कॉपर ऑक्साईड यानं काय केलं हायड्रोजन काय केलं प्राप्त करतात त्या अभिक्रियांना काय म्हणतात क्षपण असं म्हणतात. त्याचप्रमाणे ज्या अभिक्रियामध्ये अभिकारकातील ऑक्सिजन निघून जातो हो ना आणि उत्पादित तयार होते त्या अभिक्रियांना सुद्धा क्षपण म्हणतात. म्हणजे हा जो O आहे तो हायड्रोजन सोबत गेला H2O पाणी कॉपर तयार झाला हो की नाही. अशा प्रकारे मग आता बघा आपण ऑक्सिडीकरण शिकलो आणि क्षपण शिकलो. मग रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय. रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे क्षपण आणि ऑक्सिडीकरण. एकाच वेळेस त्याच वेळेस क्षपण देखील होतं आणि त्याच वेळेस ऑक्सिडीकरण देखील होतं. रेडॉक्स अभिक्रिया त्याला म्हणतात. बघा आता हे बघा सल्फर आहे ट्वाइस H2S प्लस SO2 सल्फर डायऑक्साईड या दोघांचा संयोग होऊन काय झालं सल्फर तयार झाला आणि तो असा बाण आहे म्हणजे हा तळाशी बसला परीक्षा नळीच्या आणि हा H2O. मग मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस HCl बरोबर मॅग्नीज क्लोराईड प्लस पाणी आणि क्लोरीन वायू काय झाला वर गेला. असं होतंय. आलं तुमच्या लक्षात? आता बघा अणुवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात. ही देखील ऑक्सिडीकरणाची व्याख्या आहे असं आपल्याला म्हणता येईल हो की नाही म्हणतात. आणि जेव्हा धनप्रभार कमी होतो किंवा ऋणप्रभार वाढतो त्याला क्षपण म्हणतात. हे बघा हो की नाही क्षपण म्हणतात. फेरसचं ऑक्सिडीकरण झालं फेरस ऑक्साईड आणि पुन्हा याचं ऑक्सिडीकरण झालं फेरस हो की नाही. पुन्हा याचं झाल्यानंतर काय होईल माहितीये का क्षपण आणि पुन्हा याचं क्षपण. अशा म्हणजे आता हे बघा पेशीमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असतात. पेशीमध्ये जेव्हा श्वसन चालतं ना तेव्हा रिडक्शन आणि ऑक्सिडेशन एकदा चालतं ऑक्सिडीकरण आणि क्षपण. कसं तेथे सायटोक्रोम C ऑक्सिडेज या विकाराचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून अभिक्रिया घडून आणतो. जेव्हा पेशीमध्ये श्वसन घडतं ना तेव्हा काय होतं माहितीये का सायटोक्रोम C ऑक्सिडेज नावाचा हा जो विकर आहे विकराचा रेणू काय करतो इलेक्ट्रॉन वाहून नेतो आणि इलेक्ट्रॉन वाहून नेताना अशा प्रकारची रेडॉक्स अभिक्रिया घडतं. क्षरण बघा काय म्हणते. क्षरण म्हणजे काय माहितीये का झीज म्हणूया गंज म्हणूया हो की नाहीच करणं. बघा नवीन 2 चाकी अथवा 4 चाकी वाहने चकचकीत दिसतात हो की नाही. नवीन गाडी 2 व्हीलर 4 व्हीलर असो चकचकीत दिसतात. पण या उलट जुन्या वाहनांची चकाकी गेली असते त्यांच्या धातूच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा तांबूस रंगाचा स्थायीरूप थर जमा होतो त्या थराला आपण गंज असं म्हणतो. गंजने म्हणतो हो की नाही. लोखंडाची वस्तू वगैरे सर्व काही गंजतात की नाही तशा प्रकारचं. मग गंज याचं रासायनिक सूत्र देखील पाठ करणं अतिशय गरजेचं आहे बरं का. याचं रासायनिक सूत्र काय आहे Fe2O3 × H2O हे गंज हो की नाही. लोखंडावर गंज चढतो तो गंज. हा मग लोखंडावरील गंज सरळपणे ऑक्सिजनशी लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया तयार होत नाही. हा गंज विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होतो आणि लोखंडाच्या पृष्ठभागावर वेगवेगळे भाग धनाग्र व ऋणाग्र बनतात. बघा फेरस हा कसा असतो सॉलिड असतो. मग काय होईल Fe2 प्लस aqueous आणि 2 प्लस इलेक्ट्रॉन निघून गेला.
2 इलेक्ट्रॉन काय झालं मायनस झाला म्हणजे निघून गेला. बघा वातावरणातील विविध घटकामुळे धातूचे ऑक्सिडीकरण होते व पर्यायाने त्यांची झीज होते, हो की नाही. जेव्हा एखाद्या वस्तू बाहेर वातावरणामध्ये हवेमध्ये पाण्यामध्ये ठेवली तर काय होतं माहिती आहे का, त्याच्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो, त्याची झीज होते. त्याच क्षरण असं म्हणायचं, त्याला काय म्हणायचं क्षरण. क्षरण म्हणजे एक प्रकारची झीज. पण लोखंड गंजते व त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो, हे लोखंडाचं क्षरण आहे. काय लक्षात, लोखंडाचं क्षरण आहे. कारण काय माहितीये का, गंज चढता आणि त्याच्यावर तांबूस रंगाचा थर चढतो, त्याला काय म्हणायचं क्षरण म्हणायचं. खवटपणा म्हणजे काय म्हणतात, खवटपणा देखील अतिशय महत्वाचा आहे. जेव्हा जुने शिल्लक राहिलेले खाद्यतेल आपण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरत असतो तेव्हा त्यास खवट वास येतो. आलं लक्षात, खवट वास येतो. हॉटेलवरची वगैरे जे तेल वापरतात ते किती दिवसाचं असतं, काळभोर असतं, हो की नाही, आणि त्याला मग कशा प्रकारचा खवट प्रकारचा वास येतो, हो ना. अशा तेलामध्ये अन्न शिजवले तर त्या अन्नाची चव देखील बदलते. जेव्हा तेल किंवा तूप दीर्घकाळ तसेच ठेवले जाते, हो की नाही, तेल किंवा तूप दीर्घकाळ तसेच ठेवले जाते किंवा तळलेले पदार्थ जास्त काळ तसेच ठेवले जातात, तेव्हा हवेमुळे त्याचे ऑक्सिडीकरण होते. हवेमुळे काय होतं, त्या तेलाचं किंवा तेलकट पदार्थाचं काय होतं ऑक्सिडीकरण होतं आणि त्याला काय होतं खवटपणा प्राप्त होतो. ज्या खाद्यपदार्थामध्ये तेल अथवा तुपाचा वापर करतात त्यात खवटपणा टाळण्यासाठी प्रतिऑक्सिडकाचा वापर करतात. आपण भजी वगैरे वगैरे बनवण्यासाठी सोडा वापरतो ना, ते अँटीऑक्सिडंट असतं. ते काय असतं अँटीऑक्सिडंट असतं. प्रतिऑक्सिडकाचा वापर करतात. हवाबंद डब्यात अन्न ठेवल्यामुळे देखील अन्नाची ऑक्सिडीकरण क्रिया मंदावते. जे आपले खाद्यपदार्थ आहेत की नाही ते देखील डबाबंद ठेवतात, म्हणजे बाहेरच्या वातावरणाशी त्याचा संपर्क येऊ नये, किंवा त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट टाकतात की जेणेकरून ते लवकर खराब होऊ नये. आलं लक्षात तुमच्या. माझ्या मते हे प्रकरण इथं संपवलं आपण आज. मला वाटतं ह्या रासायनिक समीकरणे, अभिक्रिया व समीकरणे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हे निश्चितच तुम्हाला समजलं असेल. अशा विविध प्रकारची समीकरणं पहा, यावर प्रश्न तयार करा. ह्या संकल्पना क्लिअर असणं अतिशय गरजेचं आहे की जेणेकरून तुमचा सूक्ष्म अभ्यास होईल. धन्यवाद. भेटूया या पुढच्या तासिकेत नवीन प्रकरणासोबत, नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी. टिल देन गुड बाय.